गेल्या वर्षीच्या तीव्र दुष्काळानंतर यंदा उजनी भरणार का याची काळजी लागलेली होती। मात्र आता उजनी धरण हे तुडुंब भरू लागलेलं आहे आणि येणाऱ्या पाण्याची आवक सध्या 1 लाख क्युसेक्स पर्यंत जाऊ लागल्यानं आता आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून धरणातनं 20,000 क्युसेक्सनं विसर्ग भीमा नदीमध्ये केला जाणार आहे। दरम्यान वीर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे संध्याकाळनंतर पंढरपूरमध्ये कदाचित पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। चंद्रभागेच्या काठावरनं या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा सध्या दुथडी भरून वाहत आहे। सध्या वीर धरणातून जवळपास 42,000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आलेलं आहे। यामुळे चंद्रभागा आता उफाणावर आलेली आहे। वाळवंटातली जी मंदिरं होती ती मंदिरं आता पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। वाळवंटात पाणी वाढायला लागलेलं आहे। अशाच वेळेला उजनी धरणातून आता पाणी सोडण्यात येणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता उजनी धरणातून 20,000 क्युसेक्सने पाणी सोडणार आहेत। हे पाणी हळूहळू वाढवावं लागणार आहे, कारण उजनी धरणाकडे 1 लाख क्युसेक्सचा विसर्ग येतोय आणि यामुळे उजनी पंढरपूरकडे येणारं पाण्याचा फ्लो वाढणार आहे। एकंदर वीर धरणातून सोडलेलं पाणी नीरा नरसिंगपूरपाशी नीरा नदीतून येतं आणि याच ठिकाणी उजनीतून सोडलेलं पाणी भीमा नदीतून येतं। या नीरा नरसिंगपूरपाशी नीरा आणि भीमेचा संगम आहे आणि हे एकत्रित पाणी सर्व पंढरपूरकडे येत असतं। सध्या वीर धरण आहे तुडुंब भरलेलं आहे, उजनी धरण आहे तुडुंब भरलेलं आहे। त्यामुळं येत्या 2 दिवसात पंढरपूरवर पुराची टांगती तलवार राहणार आहे। उजनी धरणात पुणे किंवा सातारा जिल्ह्यातला पाऊस नाही थांबला तर वीर आणि उजनी धरणात पाणी साठवायला जागा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडावं लागणार आहे आणि यामुळेच आज संध्याकाळी 5 वाजता उजनी धरणातून ज्यावेळी पाणी सोडायला सुरुवात होईल त्यावेळेला पंढरपूरचा पुराचा धोका वाढायला सुरुवात होणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।